नमस्कार, मी धनश्री. शिवसत्ता टाइम्सच्या या नव्या कोऱ्या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. महाराष्ट्रात काल 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले आणि आता एक्झिट पोलचे अंदाज यायला देखील सुरुवात झालीये. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% इतके मतदान झाले होते. सर्वात जास्त मतदान गडचिरोली जिल्ह्यात झाले होते, तर सर्वात कमी मतदान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात म्हणजेच ठाण्यामध्ये झाले होते. तर मुंबई शहरमध्ये 50% इतकेच मतदान झाले होते. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात काल मतदान घेण्यात आले. राज्यात मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल आता समोर आले. बहुतांश सर्व्हेमध्ये महायुतीचे सरकार बनणार असल्याचा दावा केला जात आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होईल असा अंदाज विविध संस्थांनी वर्तवलाय. 5ही एक्झिट पोलचा एकत्रित निकाल पाहिल्यास महायुतीला 150 आणि महाविकास आघाडीला 120 जागा मिळतील, तसंच इतर पक्षांना 18 जागा मिळतील. पाहुयात सर्व एजन्सीचा पोल काय सांगतायत ते. जर बघायला गेलं तर यंदा देखील महायुतीची सत्ता स्थापन होईल अशा विविध पोलच्या अंदाजानुसार सांगण्यात आलंय. पाहुयात आपल्याकडे सर्व एजन्सीचे पोल आलेले आहेत, ते पोल नेमके काय सांगतायत. पीपल पल्सच्या अंदाजानुसार महायुती 175 ते 195 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर मविया म्हणजेच महाविकास आघाडीसाठी 85 ते 112 जागांचा अंदाज समोर आलाय. भाजप म्हणजे सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपला 113 जागा दिल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाला 52 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 27 जागा दिल्या आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 35 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 17, तर काँग्रेसला 35 जागांचा अंदाज पीपल्सने वर्तवला आहे. तर इतर आणि अपक्ष जागा पाहिल्या तर 6 ते 12 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पीपल पल्सने महायुतीला 182 तर महाविकास आघाडीला 97 जागा सांगितल्या आहेत. त्याचप्रमाणे आपण जर चाणक्य स्ट्रॅटेजीचा अंदाज पाहिला तर त्यानुसार महायुती 152 ते 160 मध्ये त्यांचा जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर महाविकास आघाडीकडून 130 आणि 138 या जागांमध्ये अंदाज वर्तवण्यात आलाय. तर अपक्ष आणि इतर लोकांना 6 ते 8 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार राज्यातील सत्तेच्या चाव्या या महायुतीच्या हाती जाणार असल्याचा अंदाज कुठेतरी आहे. महायुतीला 152 तर 160 आणि महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळतील आणि इतर लोकांना म्हणजेच अपक्ष जे लोक आहेत त्यांना 6 ते 8 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर आपण पीपल्सचा आणि चाणक्य स्ट्रॅटेजी या दोन्ही संस्थेचा अंदाज पाहिला तर या दोन्ही संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा देखील महायुतीचे सरकार स्थापन होईल असे सांगण्यात आले. महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी प्रमुख लढत झाली होती. महायुतीमध्ये भाजपा असो, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस असा समावेश आहे. यासोबत तिसरी आघाडी देखील आपले महत्त्वाचे मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचली आहे. वाढती बेरोजगारी, महाराष्ट्रातील वाढते प्रश्न, विविध मराठा आरक्षण असो किंवा कटेंगे और बटेंगे हे विविध मुद्दे असो, हे निवडणुकीच्या प्रचारात देखील राहिले होते. जे आकडे दाखवत आहोत ते सर्व एजन्सीचे आहेत. हा खरा निकाल नाहीये, हेच मी तुम्हाला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे आकडे विधानसभा निवडणुकीचा निकाल नसून केवळ एक्झिट पोलची ही आकडेवारी आहे. एक्झिट पोलचे आकडे आणि निकाल यात वेगवेगळा फरक देखील आपल्याला जाणवू शकतो. आतापर्यंत आपण 2 संस्थेचे पोल जाणून घेतलेले आहोत. आता आपण तिसऱ्या पोलकडे वळणार आहोत, ते म्हणजे मेक अपडेट्स म्हणून. मेक अपडेट्स हे पोल काय सांगणार आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत. मेक अपडेट्स यांनी अंदाज वर्तवल्यानुसार महायुतीला 150 ते 170 जागा वर्तवण्यात आल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 110 ते 130 मध्ये जागा वर्तवण्यात आल्यात आणि अपक्ष व इतर मध्ये 8 ते 10 जागांचा अंदाज कुठेतरी मेक अपडेट्सने वर्तवण्यात आलाय.
त्यामुळे ह्याचा देखील आपण अंदाज पाहिला तर कुठे देखील महायुतीचे सरकार पुन्हा एकदा स्थापन होईल असे सांगितले जात आहे। मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की हा सत्य निकाल नाहीये, तर हा सर्व एजन्सीने आपल्या एक्झिट पोल नुसार वर्तवलेला अंदाज आहे। याच प्रमाणे आपण जर पाहिलं तर तिकडे पोल डायरीने देखील त्यांचा अंदाज व्यक्त केलाय। पोल डायरीनुसार महायुती 122 ते 186 जागा वर्तवणार आहे, तर महाविकास आघाडी 121 जागांचा अंदाज कुठेतरी वर्तवण्यात आलाय। पोल डायरीच्या अंदाजानुसार महायुतीला 122 ते 186 जागांमध्ये जागा मिळू शकतात आणि महाविकास आघाडीला 69 ते 121 मध्ये जागा मिळतील, तर इतर पक्षांना म्हणजेच अपक्ष उमेदवारांना 12 ते 29 जागा मिळण्याचा अंदाज पोल डायरीचा आहे। एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल यातील फरक, ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल हे निवडणूक सर्वेक्षण असतात। निवडणुकीपूर्वी जनमत चाचणी घेतली जाते, त्याचे निकालही निवडणूक पूर्वी जाहीर होतात। यामध्ये सर्व लोकांचा देखील समावेश आहे। याचा अर्थ असा की सर्वेक्षणातील प्रश्नांची उत्तरे मतदारांनीच दिली पाहिजेत असे नाही, तर या सर्वेक्षणात विविध मुद्द्यांच्या आधारे जनतेच्या मनस्थितीचा अंदाज लावला जातो। निवडणुकी दरम्यान एक्झिट पोल घेण्यात येतात। मतदानाचे सर्व टप्पे संपल्यानंतर त्याचे निकाल जाहीर होतात। मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर एक्झिट पोल एजन्सीचे अधिकारी उपस्थित देखील असतात। मतदान केल्यानंतर ते मतदारांना निवडणुकीशी संबंधित प्रश्न विचारतात। मतदारांच्या प्रतिसादाच्या आधारे अहवाल तयार केला जातो। मतदारांचा कल नेमका कोणत्या दिशेने अधिक आहे हे शोधण्यासाठी या अहवालाचे मूल्यमापन केले जाते। यानंतरच निकालापर्यंत हा पोल्स विविध अंदाज लावला जात असतो। त्याचबरोबर लोकशाही मराठी रुद्रने देखील आपला अंदाज लावलेला आहे। लोकशाही मराठी रुद्र या संस्थेने महायुतीला 128 ते 142 जागांचा अंदाज कुठेतरी वर्तवण्यात आला आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीतून 125 ते 140 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर अपक्ष व इतर जागा म्हणजेच 18 ते 23 इतक्या जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। लोकशाही मराठी रुद्रच्या सर्वेनुसार महायुतीला 128, महाविकास आघाडीला 140 आणि इतरांना 18 ते 23 जागा मिळतील असं सांगण्यात आलंय। जर आपण लोकशाही मराठी रुद्रचा पोल पाहिला तर कुठेतरी महाविकास आघाडीचे सरकार येण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे। इतर जे पोल आपण पाहिले त्या पोलनुसार महायुतीचे सरकार हे पुन्हा एकदा स्थापन होण्याची शक्यता आहे, मात्र लोकशाही रुद्रच्या पोलनुसार पुन्हा एकदा 2024 ला म्हणजेच यंदा देखील महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतो। म्हणजेच आपण जर पाहिलं तर महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये काटेकी टक्कर होण्याची दाट शक्यता आहे। जर ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल हे निवडणूक सर्वेक्षण आहे, ओपिनियन पोल निवडणुकीच्या आधी केला जातो, त्याचे निकालही निवडणुकीपूर्वीच जाहीर होतात। यामध्ये सर्व लोकांचा देखील समाविष्ट असतो किंवा समावेश असतो। अर्थ सर्वेक्षणातील प्रश्नांची उत्तरे मतदारांनीच दिली पाहिजे असे नसतात, तर या सर्वेक्षणातील विविध मुद्द्यांना आधारे जनतेच्या मूडचा अंदाज लावला जातो। निवडणुकी दरम्यानच हे सर्व एक्झिट पोल घेतले जात असतात। मतदानाचे सर्व टप्पे संपल्यानंतर त्याचे निकाल जाहीर होतात। मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावरती जाऊन एक्झिट पोल एजन्सीचे अधिकारी उपस्थित असतात। मतदान केल्यानंतरच ते हे पोल जाणवत असतात। यानंतर निकालाचा ती लोक अंदाज लावत असतात। याच नंतर पुढचा एक्झिट पोल देखील आपण तुमच्या समोर सांगणार आहोत, तो म्हणजे इलेक्ट्रिक एज। इलेक्ट्रिक एजच्या संस्थेच्या पोलनुसार महायुती म्हणजे शिंदे गट 26 जागा घेणार आहे, तर महाविकास आघाडी म्हणजेच ठाकरे गट 44 जागा घेणार आहे, तर भाजप 78 जागा जिंकण्याचा अंदाज कुठेतरी वर्तवण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 46 जागांचा अंदाज आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 14 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि काँग्रेस 60 म्हणजे सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळण्याचा अंदाज या एजन्सीने लावला आहे आणि इतर जे पक्ष असतील म्हणजेच अपक्ष उमेदवार ते 20 येऊ शकतील।
म्हणजेच आपण जर पाहिलं तर अपक्ष उमेदवारांची जी संख्या आहे या पोलच्या अंदाजानुसार कुठेतरी जास्त वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे या पोलमध्ये जर आपण पाहिलं तर महायुती सरकार देखील पुन्हा स्थापन होईल। त्याचबरोबर महायुती सरकारच्या बरोबरीला अपक्ष उमेदवारांची संख्या देखील जास्त वर्तवली गेली आहे। पुन्हा एकदा मी या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगेन की हे पोल खरे नसून हे पोल फक्त मतदान झाल्यानंतर जे मतदान केंद्र असतात त्या मतदान केंद्रांवरती मतदारांकडून काही पोल घेतले जातात आणि त्या पोल नुसारच हा संपूर्ण सर्वे केला जातो। त्याच्यामुळे हा खरा निकाल नसून हे आपण सर्व एजन्सीजने दिलेले पोल म्हणून आपण सांगत आहोत। टाइम्स नाऊ पोल देखील सांगत आहे जेव्हीसीच्या सर्वेनुसार महायुतीला 150 ते 167 आणि महाविकास आघाडीला 107 ते 125 आणि इतरांना 13 ते 14 जागांचा अंदाज वर्तवला जात आहे। महाराष्ट्र संदर्भातील एक्झिट पोलच्या आकड्यांवर विश्वास ठेवण्यात पॉइंट नाहीये, पण कारण मतदार संपलेल्या एक्झिट पोलचे आकडे देखील जाहीर झाले, पण शेवटच्या 2 ते 3 तासात मतदानाचा जोर हा जास्तच वाढत असतो। हे आपण लोकसभेच्या निवडणुकीला देखील पाहिले होतं। शिवाय यंदा महाराष्ट्रात 30 वर्षातील सर्वात जास्त पैकी मतदान झालेलं आपल्याला काल पाहायला मिळालं। त्यामुळे एक्झिट पोल्सच्या आकड्यांवर कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्न देखील तितकाच उपस्थित होत आहे। ज्यावेळी मतदान जास्त होतं त्याचा अर्थ असा काढला जातो की प्रस्थापित सरकार विरोधात एक लाट असते, पण सरकारने लाडकी बहीण सारख्या अन्य कल्याणकारी ज्या योजना आणल्या त्यामुळे सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता ही आता नाकारता येत नाहीये। तिकडे रिपब्लिकच्या एक्झिट पोल नुसार देखील महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत होणार आहे। महायुतीला 137 ते 157 आणि महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर इतर म्हणजे अपक्षांना या पोलनुसार 2 ते 8 जागा मिळतील असा अंदाज रिपब्लिकन एक्झिट पोलच्या संस्थेने वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे असे एक्झिट पोल जे आहेत ते अनेक वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आले आहेत। यापैकी काही पोल्सनी महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवलाय, तर लोकशाही रुद्रच्या पोलनुसार राज्यात त्रिशंक अवस्था असेल आणि अपक्ष किंवा बंडखोरांच्या हाती सत्तेच्या चाव्या असतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। प्रत्यक्षात काय होणार हे सगळ्यांना आपल्याला 23 तारखेला स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्रात पार पडलेली निवडणूक वेगळी ठरली आहे, कारण यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगला होता। इतके दिवस जे 4 प्रमुख होते त्यातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झाले आहेत। असा एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीची सत्ता येईल असा सर्व पोल्सच्या अंदाजानुसार हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।